नमस्कार. आमचे ज्येष्ठ मित्र आदरणीय अशोक सोनवणे सर यांचा आज 75वा वाढदिवस चोपडा शहरामध्ये साजरा होत आहे आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहता यावं म्हणून मी माझ्या डायरीत तारीखही आजची लिहून ठेवली होती, परंतु काही कारणवश माझी व्यवस्था न झाल्यामुळे मी या कार्यक्रमाला मुकलो आहे. ते माझं दुर्भाग्य समजतो, परंतु या गोड मित्राला शब्दसुमनांनी का असेना परंतु शुभेच्छा दिल्या पाहिजेत म्हणून हा व्हिडिओचा प्रयत्न मी करतो आहे. व्यासपीठावर ज्यांच्या भाषणानं सभागृह गाजायचं असे वक्तृत्वाचे महामेरू असलेले आदरणीय अरुणभाईजी गुजराती सर आहेत. आमचे मित्र साहित्यिक बी एन चौधरी सर आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय के बी पाटील सर आहेत. आमच्या शिरपूरचं गोड व्यक्तिमत्व आदरणीय डी आर पाटील सर आहेत. या सगळ्यांना प्रणाम करतो. आणि मित्र, अशोक सोनवणे सरांचा असो ग्रुप आहे. मला वाटतं असो ग्रुपनेच या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. असो म्हणजे अशोक सोनवणे असं काहीतरी त्याचं नाव असावं असं मला वाटतं. आणि ह्या असोमध्येच सरांच्या कार्याची महती दडलेली आहे. त्याचं कारण असं आहे की सोनवणे सरांच्या आयुष्यामध्ये यश आलं तरी त्यांनी म्हटलं असो, अपयश आलं असो, मान मिळाला असो, अपमान झाला असो, मिळालं तरी असो, न मिळालं तरी असो, ही जी असो वृत्ती आहे ही फॉरगेट विसरायचं असतं. ती असो वृत्ती असल्यामुळेच आयुष्यभर हा माणूस खऱ्या अर्थाने आनंदी राहिला. आणि जो माणूस आनंदी राहतो त्याचं आयुष्यसुद्धा आनंदी होतं, असा एक माझा अभ्यास आहे. त्यांची आयुष्यामध्ये स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली, कुठलेही व्यसनं अंगाशी लावून घेतले नाही, ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्या परिवाराने त्यांच्या शरीर स्वास्थ्यासाठी जे काळजी घेतली, जे प्रयत्न केलेले आहेत ते वाखाणण्याजोगे आहेत. त्यांच्यामुळे आज ते 75 त्यांनी गाठलेली आहे आणि अजूनही सुदृढ आहेत, सक्षम आहेत, भक्कम आहेत आणि अजूनही काहीतरी करण्याची उमेद त्यांच्यामध्ये आहे. हे जरी असलं तरी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की अशोक सोनवणे सरांचं जे मन आहे ना, मन हे स्वच्छ आहे, सुंदर आहे, आदर्श आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की स्वच्छ मन स्वच्छ जीवन. ज्याचं मन स्वच्छ असतं ना त्याच्या आयुष्यामध्ये सगळं स्वच्छता असतं. आणि हे एक कारण असल्यामुळेच वयाच्या 75वीपर्यंत सर हे सुदृढ आहे. दुसरी गोष्ट, साहित्यिक माणूस जेव्हा शब्दांशी खेळतो, तो शब्दांची रचना करता करता जेव्हा साहित्य प्रसवतो त्यावेळेस कळत न कळत तो आपल्या अंतरात्म्याशी बोलत असतो. तो त्याच्या अंतरंग धुंडाळत असतो आणि ते धुंडाळत असल्यामुळे आत्म्याशी संवाद, अंतरंगाशी संवाद, अंतर्मनाशी संवाद साधता साधता हा माणूस आनंदी होतो. जगाशी काही एक घेणं देणं नसतं साहित्यिक मित्रांनो. आणि हे साहित्यिक मन, हे कवी मन अशोक सोनवणे सरांना निसर्गदत्त लाभलेलं असल्यामुळेच ते आनंदी जीवन जगता आहेत. त्यामुळे अशा या गोड मित्राला या ठिकाणी बसल्या बसल्या जर शुभेच्छा द्यायच्या तर मी एवढंच म्हणेन की सर, देतो भेट तुम्हाला मी माझ्या शब्द सुमनांची, नाही धन दौलत हे माया माझ्या प्रेमाची. शबरीची ही बोरे सुदाम्याचे हे पोहे, शबरीची ही बोरे सुदाम्याचे हे पोहे, गोड करून घ्या तुम्ही
गरिबाचे हे दोहे गोड करून घ्या तुम्ही, गरिबाचे हे दोहे. सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.